हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 9, ओवी क्रमांक 35. विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्णी मन नाही जाचे. विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्णी मन नाही जाचे. एकदा मी योग साधना या शिबिरात ध्यान जप साधना सांगत असताना एका साधकाने मला विचारले की गुरुजी, जर जप करायला कोणताही शब्द किंवा वाक्य चालते, तर आपण सांगत आहात त्या पद्धतीने जर गाढव गाढव असे म्हटले आणि जप केला तर त्यामुळे ध्यान लागेल काय? याचा प्रश्न अगदी बरोबर होता. त्यात काहीच चूक नव्हती. कारण जप एका विशिष्ट पद्धतीने केला तर आपण काय म्हणत आहोत याचा संबंध न येता ध्यान लागेल. परंतु त्यात एकच उणीव आहे, ती म्हणजे अशा जपाने जे ध्यान लागेल ते गाढवाचे लागेल. आपण गाढवात तल्लीन होऊन एकरूप होऊ. गाढव प्रसन्न होईल, गाढवाच्या सिद्धी प्राप्त होतील. याचा अर्थ असा आहे की साधनेमध्ये आपण जप कशाचा आणि कोणाचा करत आहोत याला फार फार महत्त्व आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज येथे हेच सांगत आहेत. विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. येथे विष्णू याचा अर्थ कोणी एक विशिष्ट देवता असा न घेता परम आत्मा असा घ्यावा, किंवा याचा अर्थ आपली उपास्य देवता, आपली ज्यावर श्रद्धा असेल ती देवदेवता असा घ्यावा. जप आपल्या उपास्य देवतेचा करावा. ही साधी सरळ मानसिकता आहे. आजची तरुण पिढी सिनेमामधील नटनट्यांकडे आकर्षित होतात. त्यांना त्यांच्याप्रमाणे व्हावे असे वाटते. काही जणांना विशिष्ट खेळाचे आकर्षण असते. ते आपल्या आवडत्या खेळाडूसारखे होण्याचा ध्यास घेतात. कोणी राजकारणी पुढाऱ्याचा आदर्श ठेवतात. अशा प्रकारे जे मनापासून भावते त्याचा ध्यास लागतो, त्यावर ध्यान लागते आणि त्याप्रमाणे आपण होण्याचा प्रयत्न करतो. पुरेशी जिद्द असेल तर मनुष्य तसा होतोही. ध्यानात नेमके हेच घडते. आपण आपल्या उपास्य देवतेचा जप केल्यावर आपले त्या उपास्य देवतेत ध्यान लागते. आपण त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो. परमात्म्यावर ध्यान लावले तर आपल्याला परमात्म्याचे दर्शन होते. आपण साक्षात्कारी होतो. आपण परमात्मा होतो, मुक्त होतो. योग याचा अर्थच मुळी आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन असा आहे. नरदेहाचा एकमेव उद्देशच मुळे आत्ममिलन हा आहे. तेव्हा जो आत्ममिलनासाठी जप करत नाही तो अज्ञानी होय. त्याला ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कधीही प्राप्त होणार नाही. कारण अशा जपाने त्याला जे फळ मिळेल ते भौतिक असेल. जप करूनही परमात्मा प्राप्त न होता तो भोगापवर्गतेत अडकून बसेल. तेव्हा असे सांसारिक भौतिक ज्ञान हे व्यर्थ आहे. त्याने अध्यात्म साध्य होणार नाही. त्याचा मुक्तीसाठी काहीही उपयोग नाही. एवढेच नव्हे तर जो जप परमात्म्यासाठी केला जाणार नाही, त्यामुळे भोगात भर होऊनही मुक्तीत अडथळा मात्र येईल. तेव्हा लक्षात घ्यावे की विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. यास्तव जप परम आत्म्याचा किंवा उपास्य देवतेचाच करावा. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की राम कृष्णी मन नाही जाचे. येथे रामकृष्णी हा शब्द महत्त्वाचा आहे. जप करायचा तो परमात्म्याचाच करायचा, आपल्या उपास्य देवतेचाच करायचा. जप याचा अर्थच मुळी अध्यात्म प्राप्त करण्यासाठी, आत्ममिलन घडण्यासाठी, मुक्ती प्राप्त होण्यासाठी ध्यान लावणे असा होय.
नाहीतर भलत्याच गोष्टीचे ध्यान लावल्यास भलतीकडून भलतीकडे समाधी लागेल, त्याने अनर्थ ओढवेल. येथे मन हाही शब्द तितकाच महत्त्वाचा आहे. जप करताना आपले मन जपातच एकरूप, एकचित्त, तल्लीन, तदाकार झाले पाहिजे. यासाठी जप त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि जप सप्तचक्रांवर साधना करत करावा. नाहीतर जपाची माळ हाती घ्यायची, जप सुरू करायचा आणि मधूनच संसारी विषयात लक्ष घालायचे, व्यवहाराचे बोलायचे. जप करताना कुकरच्या शिट्ट्या मोजायच्या, भाजी करायची, स्नो पावडर लावायची, सुगंधित फवारे मारायचे, घरभर हिंडायचे, कचेरीत गेल्यावर किंवा दुकानात गेल्यावर काय करायचे त्याचे बेत आखायचे. या अशा जपाचा काहीही उपयोग नाही, त्याने काहीही साध्य होणार नाही. असा जप व्यर्थ आहे, करून न केल्यासारखा आहे. हरि ओम.